वैष्णवीचं 10 महिन्यांचं बाळ नेमकं कुठं आहे आणि याचा शोध कसपटे कुटुंबीय घेत आहे. आज पण तुम्ही या ठिकाणी गेलेला होता. निलेश चव्हाण या बंदूकधारी इसमाकडं ते बाळ आहे असं म्हटलं होतं. तिथं काही बाळ सापडलं नाही असं कळतंय. बाळ होतं म्हणण्यापेक्षा बाळ आहे तिथं. का परवा दिवशी बाळ तिथं होतं. पण ह्या आपल्या माध्यमातून ज्यावेळेस बातमी व्हायरल झाली, त्यावेळेस तो काल तिथनं निघून पळून गेला बाळाला घेऊन. आणि आता आजही सकाळी आमचे दाजी, माझे 2 भाऊ, आमची लोकं त्याला तिथे शोधायला गेली, तर तो तिथं फरार झालेला आहे. आणि आम्हाला असं लक्ष तिथं समजलं, की बाळ पिरंगुट या ठिकाणी पोकळे यांच्याकडं आहे असं आम्हाला समजतंय. मग ते बाळ आमचे भाऊ आता तिकडे जाणार आहेत. ते बाळ आपल्याकडं असणं किती गरजेचं आहे? कारण वैष्णवीला आता तुम्ही त्या बाळाच्या रूपानं पाहताय. हो, अहो बाळ घेणं माझ्याजवळ ठेवण्याचा एकच उद्देश आहे. माझी मुलगी गेली तर गेली, तिच्या रूपाने ते बाळ आमच्याजवळ राहील. म्हणून माझी एकच इच्छा आहे, की ते बाळ मला माझ्या ताब्यात द्यावं, माझ्या नातवाला. प्रशासन काय तुम्हाला मदत करतंय का? पोलीस असतील किंबहुना इतर सरकारकडनं काही या संदर्भात काही पावलं उचलली गेलीत असं दिसतंय का? जर काल एवढं मीडियाने बातम्या हे सगळं होतंय आणि अजूनही माझं बाळ रात्रीपर्यंत नाही झालं, पण अजूनही त्याचं काही शहानिशा होत नाही. आपल्या माध्यमातून जे होतंय हे सगळं आपल्या माध्यमातून होतं. मग माझा आपल्या माध्यमावरती पूर्ण विश्वास आहे, की आपलं माध्यम माझं बाळ आम्हाला परत मिळवून देईल. त्यांच्या हगवण्यांच्या नातेवाईकांकडे कुणाकडे बाळ दिलंय त्याच्यानंतर असं एक बोललं जातंय. त्याबद्दल काही माहिती कळाली? त्यांच्या नातेवाईक आहे की नाही ते काय मला माहीत नाही आहे. कारण माझं जाणं येणं तेवढं नव्हतं. ते बाळ कोणाकडं पोकळे यांच्याकडे आहेत, एवढंच आम्हाला समजलं. तर आता हे बाळ पोकळे यांच्याकडे आहे असं या ठिकाणी आत्तापर्यंतची कसपटे यांना माहिती आहे. परंतु हे बाळ त्यांच्या ताब्यात कधी येणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.